नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, काल संध्याकाळी WRD ची मेरिट लिस्ट सर्व विभागांची लागलेली आहे। परिमंडळानुसार जो रिझल्ट आहे तो पब्लिश होत आहे। काही ठिकाणचा रिझल्ट पब्लिश झाला आहे, त्यानंतर थोडासा साइटला प्रॉब्लेम आल्यामुळे काही ठिकाणचा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळालेला नाहीये। तर मित्रांनो, आज तुम्हाला आता सकाळपर्यंत थोडा वेळापर्यंत हे सगळे रिझल्ट बघायला मिळणार आहे। काही ज्या पदांचे जे रिझल्ट आहे किंवा काही परिमंडळाचे जे रिझल्ट आहे ते मी आता तुम्हाला शो करणारच आहे। कशा कशा प्रकारे विद्यार्थ्यांचे मार्क वाढले आहे, कोणते मार्क वाढले, कुठले मार्क वाढले नाही, या संदर्भामध्ये मी डिटेलमध्ये पुढे बोलणारच आहे। आणि मित्रांनो, ही सुवर्ण संधी आहे खूप विद्यार्थ्यांसाठी, कारण WRD चा कट ऑफ हा बराचसा खाली येऊ शकतो। याबद्दल मी सुरुवातीलाच बोलले आहे आणि यापुढे देखील मी हेच बोलणार आहे की कट ऑफ हा खाली येईल। इव्हन सिलेक्शन प्रोसेस नंतर देखील या गोष्टी घडणार आहे। वेटिंग वाले सगळे मुलं यामध्ये लागणार आहे। याचं कारण असं आहे की आतापर्यंत बरेचसे रिझल्ट लागले आहे आणि WRD मध्ये येणाऱ्यांची संख्या तशा प्रकारे कमी होणार आहे। शिक्षक भरतीचे विद्यार्थी जे आहेत ते WRD मध्ये येणार नाहीत। त्याचबरोबर मित्रांनो, आता तुम्हाला माहिती आहे की आपलं मेन्स एक्झाम आहे क्लेरिकल, त्याची हे आलेली आहे, पुढे स्किल टेस्ट आहे। तर काही विद्यार्थी जे टॉपर्स आहेत ते तिकडे देखील जाणार आहे। नगर परिषदेचा रिझल्ट एकमेव माझ्या माहितीत नगर परिषदेचाच रिझल्ट बाकी आहे, जो जागावाढीमुळे बाकी होता। तर तो रिझल्ट देखील याच आठवड्यात येणार आहे। इव्हन याच म्हणजे 10 तारखेच्या आत आणि याच आठवड्यात येणार आहे। नगर परिषदेचे सर्व विद्यार्थी म्हणजे यातून बाहेर पडणार आहे आणि मग त्यानंतर मित्रांनो, ही जो आपला WRDचा जो रिझल्ट आहे तो बऱ्यापैकी खाली येणार आहे। त्यामुळे तुम्हाला खरंच गोल्डन चान्स आहे। ज्या विद्यार्थ्यांना WRD मध्ये चांगला स्कोर आहे आणि बाकीच्या स्पर्धांमध्ये ते सध्या नाहीयेत आणि फक्त सध्या WRD मध्येच आहे, तर त्यांच्यासाठी खरंच ही सुवर्ण संधीच म्हणावी लागेल। आणि रिझल्ट आलेला आहे। रिझल्टमध्ये मित्रांनो, नॉर्मलायझेशन अशाच विद्यार्थ्यांचं झालेलं आहे की ज्यांचे मल्टिपल शिफ्टमध्ये पेपर झालेले आहेत, ज्यांचा सिंगल शिफ्टमध्ये झालेला आहे, जो पेपर आता तुम्हाला माहिती आहे की परिमंडळावाईज विविध संवर्गाचे पेपर होते आणि काही संवर्गाचे पेपर हे एका दिवसामध्ये घेतले गेले। मग त्यामध्ये फक्त थर्ड आन्सर की नंतर जे मार्क्स आहेत ते ऍज इट इज राहिलेले आहे, नॉर्मलायझेशन त्यामध्ये झालेलं नाहीये। हा सेम प्रकार मित्रांनो वन विभागाच्या काही पदांमध्ये झाला होता, जसं की अकाउंटंट वगैरे, जिथे सिंगल शिफ्ट म्हणजे 2 शिफ्टमध्ये वगैरे पेपर झाला होता, तर तिथे त्यांनी नॉर्मलायझेशन केलं नाही। सेकंड आन्सर की नंतर जो रिझल्ट आहे तोच रिझल्ट कंटिन्यू ठेवला। इथे आता 3 आन्सर कीज लागलेले आहेत, तर तिसऱ्या आन्सर की नंतर ज्या ठिकाणी सिंगल शिफ्टमध्ये डबल शिफ्टमध्ये पेपर झाला तर तो रिझल्ट ऍज इट इज ठेवण्यात आलेला आहे। त्यानंतर मग नॉर्मलायझेशन कुणाचं झालं तर तुम्हाला माहिती आहे, दप्तर काळकून, कालवा निरीक्षक किंवा जे हे 3 पद होते, तर त्या 3 पदामध्ये त्याच्या शिफ्ट 3 दिवसामध्ये मल्टिपल म्हणजे 8 शिफ्टमध्ये हा पेपर झालेला आहे। त्यामुळे याचं नॉर्मलायझेशन झालेलं आहे। ज्या प्रकारे मी थोडाफार अभ्यास केला तर जास्तीत जास्त 14 ते 16 मार्क वाढलेले आहेत, कमी 1 मार्क वाढलेला आहे, 14 ते 16 मार्क्स वाढले आहे। आता तुम्ही रिझल्ट बघा, आपल्या टेलिग्राम चॅनलला मी लिंक दिलेली आहे, तुम्ही रिझल्ट जाऊन बघा। त्याचबरोबर जसे इतर विभागाचे म्हणजे इतर परिमंडळाचे रिझल्ट येतील तसं मी तुम्हाला तिथं अपलोड करण्याचं काम करणारच आहे। आणि तुमचे किती मार्क्स वाढले या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका। आणि त्याचबरोबर आता बघा मित्रांनो, कशा प्रकारे मार्क्स वगैरे वाढले आहे हे मी तुम्हाला आता दाखवून देते, बघून घ्या एकदा। बघा फ्रेंड्स, मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे WRDचा रिझल्ट लागलेला आहे। रिझल्ट अपलोड होण्याचं काम चालू आहे। तर आपल्या समोर सध्या असिस्टंट ड्राफ्टमन या पदासाठी सातारा झोनची जी यादी आहे ती आलेली आहे आणि इथे मार्क्स तुम्हाला दिसत असतील, मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन, म्हणजे हा जो पेपर आहे हा सिंगल शिफ्टमध्ये झालेला पेपर असल्यामुळे तुम्हाला यामध्ये फक्त ऑब्जेक्शन नंतरचेच मार्क्स बघायला मिळत आहेत। इथं नॉर्मलायझेशन झालेलं नाहीये। तर इथे बघा, सातारा डिस्ट्रिक्टमध्ये किंवा सातारा झोनमध्ये जे काही परिमंडळात ज्या काही हे येतात, तर तिथे 174 मार्क्सचा हायेस्ट आहे असिस्टंट ड्राफ्टमन या पदासाठी। आता इथे तुम्हाला दिसत आहे, म्हणजे हा स्कोर जवळजवळ ज्यांनी आता थर्ड आन्सर की चेक केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे, तर तो स्कोर तुमचा कंटिन्यू राहिलेला आहे। तर इथे तुमचं नॉर्मलायझेशन झालेलं नाही। तर बघा, इथं स्कोर दिसत आहे। आता जागांनुसार तुम्ही बघून घ्या, तशी मेरिट यादी लागेल। सध्या काही ठिकाणच्या जे रिझल्ट बाकी आहे ते अपलोड होणं बाकी आहे। अमरावतीचा, साताऱ्याचे रिझल्ट आलेले आहे आणि बाकीचे जे रिझल्ट आहे ते अपलोड होत आहेत। बघा, तर मग जिथे सिंगल शिफ्टमध्ये पेपर झालेला आहे तर तिथे मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन ॲज इट इज तुम्हाला दिसत आहेत। आता याच्या पुढचं परिमंडळ बघूया।
बघा फ्रेंड्स, आता इथे WRDचा जे अमरावतीचं झोन आहे किंवा अमरावती परिमंडळामध्ये दप्तर कारकून आणि कालवा निरीक्षक वगैरे हे जे पद होते, तर त्या पदांमध्ये तुम्हाला मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन आणि मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन इथं दिसत आहे. तर बघा 178 वरून 192 वर हा पहिला उमेदवार इथं आपल्याला अमरावती झोनमध्ये किंवा अमरावती परिमंडळामध्ये दिसत आहे. जवळजवळ जर आपण थोडासा अभ्यास केला तर आपल्या हे लक्षात येत आहे की जवळजवळ काही विद्यार्थ्यांचे 14 ते 16 मार्क्स वाढलेले आहे. बघा इथे 186 मार्क्स होते, 192 झालेले आहेत, 176चे 189, म्हणजे बऱ्यापैकी मार्क्स वाढलेले दिसत आहेत. आता तुम्हाला माहीत आहे हे पद कसे मिळणार आहेत तुम्हाला जसं तुमचा स्कोर आहे त्याचबरोबर या 3 पदांमध्ये जे पद तुम्ही अगोदर टाकलेलं आहे ते तुम्हाला मिळणार आहे. सध्या ही सर्वसाधारण यादी लागलेली आहे आणि यामध्ये तुम्हाला थर्ड आन्सर की नंतर म्हणजे थर्ड आन्सर कीच्या ऑब्जेक्शन नंतर जे मार्क्स मिळालेले आहेत त्या मार्क्सचं नॉर्मलायझेशन झालं आहे. बघा आता इथे 158 मार्क्सचे 173 झालेले आहेत, म्हणजे जवळजवळ बघा मित्रांनो इथे मला 68, 10, 13 म्हणजे 14 मार्कांचा फरक आहे. 14 ते 16 बऱ्याच ठिकाणी मार्क्स बघायला मिळालेले आहेत. मग कमीत कमी 4, जास्तीत जास्त 14 ते 16 दिसले आहेत. त्यापेक्षा जास्त जर कुणाचे वाढले असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा. बऱ्याच जणांचे चांगले मार्क्स वाढलेले आहेत, त्यामुळे होप्स बऱ्याच जणांना आहे. आणि या पदाला कसं आहे मित्रांनो, मेरिट खाली येणार यासाठी मी म्हणत आहे की रिसेंटली बऱ्याच भरती प्रक्रिया झालेल्या आहेत. त्याचबरोबर इथे थोडासा ग्रेड पे कमी असल्यामुळे ज्यांचं वरच्या पदाला सिलेक्शन झालेलं आहे मग त्यांचं दूरही झालं असेल तरी देखील तेच पद घेणार, त्यामुळे इथं येण्याचा प्रयत्न सगळेच करणार नाही. त्यामुळे हा खरं तर गोल्डन चान्स आहे, त्यामुळे बऱ्यापैकी मेरिट खाली येण्याची शक्यता आहे. आता इथे दिसत आहे तुम्हाला 164 पास, कुणाकुणाचं 1-1, 2-2च मार्क वाढलेले आहेत, परंतु काही जणांचे 15-15, 16-16 मार्क्स वाढलेले दिसत आहे. तर अशा प्रकारे रिझल्ट हा अमरावती विभागाचा आहे. आणि ज्या ठिकाणी मी तुम्हाला ॲज सांगितलं की ज्या ठिकाणी सिंगल शिफ्टमध्ये पेपर झाला आहे तिथं अजिबात स्कोर वाढलेले नाही आहे. आता इथे बघा मित्रांनो 160 जे मार्क होते त्यांचे 161 झालेले आहे, परंतु इथे 146चे 161 झालेले आहे. म्हणजे इथं बऱ्यापैकी ज्या व्यक्तीला थर्ड आन्सर की नंतर 146 मार्क्स होते तो 160च्या घरात येऊन बसलेला इथं दिसत आहे. त्यामुळे ऑब्जेक्शन नंतर भरपूर फरक पडलेला आहे. बरेच 146 वाले म्हणजे यांची शिफ्ट अवघड असावी किंवा तुम्ही समजून घेऊ शकता की काय. आता 154 वाल्याचे 160 झाले आणि 146 वाल्याचे देखील 160, 161 झालेले आहे. मला भरपूर 146, 148 स्कोर असणाऱ्यांचे 160 पर्यंत मार्क गेलेले दिसले आहेत. म्हणजे मी दोन्ही याचा अभ्यास केला तेव्हा लक्षात आलंय. मग आता एवढ्या खाली जर समजा 200 आहेत, इथे जागा जास्त आहेत, तर त्यानुसार आपल्याला कळेल पुन्हा कास्टनुसार वगैरे या गोष्टी कमी जास्त होतील. तर रिझल्ट तुम्ही बघितला नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जा, तिथे लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही रिझल्ट बघू शकतात. जे रिझल्ट अपलोड होत आहेत ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकण्याचा प्रयत्न करतच आहे. परंतु जे रिझल्ट अजून अपलोड झालेले नाही आहे, म्हणजे सध्या एरर येत आहे, बहुतेक रिझल्ट काल रात्री अपलोड झालेले नाही आहे, तर ते आजपर्यंत होऊन जातील. परंतु हा जो तुम्हाला सॅम्पल इथं दिसत आहे, जसं की अमरावती झालं, सातारा झालं, त्याच्यामध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे तुमचं हे होते जे पद होते त्यानुसार रिझल्ट आलेला आहे. तर त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की इथे जर असं झालं असेल तर तुमच्या याच्यामध्ये सेम होणार आहे. आफ्टर थर्ड नॉर्मलायझेशन तुमच्या ऑब्जेक्शन नंतर जे काही मार्क्स असतील तर तिथे जवळजवळ 10-11 बघा इथे 144चे 155 झाले, म्हणजे जवळजवळ इथे 11 मार्क वाढलेले आहेत. बऱ्यापैकी मुलांचे मार्क वाढलेलेच दिसत आहे, कमी झालेले मार्क्स अजून तरी दिसले नाही. म्हणजे जर तुमचा स्कोर मेरिटमध्ये येण्यासारखा आहे तर तिथे वाढलेच आहे. तर आता बघूया कसा रिझल्ट लागतो आणि मला कमेंटमध्ये तुमचे मार्क कळवायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि पुढच्या अपडेटसाठी आपलं टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करा किंवा जॉईन करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुन्हा अशाच व्हिडिओसोबत, अशाच अपडेटसोबत. तोपर्यंत चॅनलसोबत राहा. धन्यवाद.